ते पोरग. मी कीर्तनात आलो की चप्पल पशी उभं राहायचो आणि कीर्तनावरून उतरलो की माझी चप्पल माझ्या पुढे सरळ करून ठेवायचो. म्हणलो काय सेवा करतोय माझी. पण 19व्या दिवशी कळालं हे माईला बोलत नाही. म्हणलं तू खाली उतर, मी एकदा वाचलो, नाही तर तू माझ्या गाडीत जास्त बसल्यावर पुन्हा पुन्हा खाली गाडी जायची, तू खाली उतर. तू माय बापाला मानित नाही ना, आमच्या पिशा उचलायला सुमळ्या तू या पापानं मरणगीर गाव कर. मातृपितृद्वेषी विश्वाला घातक असतात, विश्वाला घातक असतात. एक सोपा मुद्दा माहिती आहे का तुम्हाला मराठीतली म्हण, जो मायबापाचा होऊ शकत नाही तो जगात कोणाचाच होऊ शकत नाही. जिनं 9 महिने पोटात नाना प्रकारच्या वेदना सहन करून सांभाळले, असा हे वेदना देऊन त्याला जन्माला दिले, अशा आईचा जो होऊ शकत नाही, अशा बापाचा होऊ शकत नाही, ते तुमचा आमचा होऊ शकतो ते भडवा. आणि त्याला विटेवरचा मालक मानायला तो येडा आहे काय. विठाला विठाला सद्यस्थिती काळाची अशी गरज आहे, वागणं अत्यंत गोड आहे. याच्यात पाणी घेतलं. इथं बसलेल्या माझ्या माईंना सांगतोय, इथं बसलेल्या माझ्या माईंना सांगतोय, तुमच्यातल्या एका माऊलीनं हातात वाटीत पाणी घेतलं आणि त्या पाण्याला कुंकू दाखविलं आणि एकच सांगितलं, हे जलदेवते, हे जलदेवते, मी आयुष्यभर जर मालकाची निष्ठेनं सेवा केली असेल, वात्सल्या सुजाय सुपुत्रेषु सर्वस्थिता यत्वात्सल्यायाम साशुद्धा दुग्धायाम स्थितेषु. अशुद्ध म्हणजे रक्त. मी रक्ताचं दूध करून जसं लेकराला आई पाजते, रक्ताचं दूध करून आई जशी लेकराला पाजते, जितकं आईचं लेकरावर प्रेम, तितकं प्रेम जर मी कपाळाच्या मालकावर केलं असेल तर त्या जलदेवतेला आण वाहिली, हे जलदेवते, हे जलदेवते, तुला माझ्या कुंखाची शपथ आहे, मी जर निष्ठेनं मालकावर सेवा केली असेल तर मालक झोपीतून उठूस तर सूर्य मावळता कामा नये. आणि पश्चिम दरवाजात वाटी टेकून दिली. 3.5 घंटे सूर्याला थांबावं लागलं. नक्षत्र बोंबलू लागले, नक्षत्र बोंबलू लागले. काय भगवान, हे प्रकाश देवता दिवाकरा, दिनपती भयो व्याप्ती तिजा येते ती क्रिया. हे दिनपती, ही तुमची क्रिया आहे, हे तुमचं वागणं आहे. आम्ही नक्षत्र काही चूक करत नाही, सूर्यानं चूक करावा. भगवान सूर्यनारायण शांत झाले. महाराज त्याच्या मनात आल्यावर नद्या आटीतुई, त्याच्या मनात आल्यावर सरोवर आटीतुई. तर नक्षत्राला जाळलं नसतं का त्यानं, पण शांत होऊन नक्षत्राला सांगितलंच असते, बुवा नक्षत्रांनो, मी एका पळाचा निमिषाचा वरुतया चक्षुपाती, वरुतया चक्षुपाती सवे मिन एक नियती. वरचं पापन खालच्या पापनाला लागतंय, याला एक ठराविक वेळ म्हणतात. इतक्या वेळा इतकी सुद्धा चूक करत नाही. पण पंढरीतल्या मालकानं सांगितलंय, बाईचा नवरा उठेपर्यंत तू जाऊ नकोस, कारण जर सूर्य मावळला तर नवऱ्याची संध्या राहती. किती देव नाचले असतील कल्पना करा. नक्षत्र नाचले, सूर्य नाचला. हा नाचल्यामुळं चंद्राला उशिरा यावं लागलं. हे झाल्यामुळं बाकी विश्वातला पूर्ण 3.5 तासाकरता नियम बदलला. जगाचा मालक इतका नाचलाय का, का एका पतीवर आपल्या पत्नीची इतकी श्रद्धा, इतकी श्रद्धा, म्हणून जगाच्या मालकानं 3.5 तासाचा बदल केला. ही सेवा सुद्धा विश्वाच्या मालकाला चुकवाच लागती. हे कर्ज संतांचं त्या पतिव्रतेचं देवावर आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, ब्रह्मांडाचं देणे, ब्रह्मांडाचं घाणी, 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 ब्रह्मांडाचं देणे, ब्रह्मांडाचं घाणी. तो साची केला जुळणी,
संक्रांतीच्या दिवशी 9-10 गाडगे घेऊन वाण देणार. त्या बाईचं नाव आहे लोपामुद्रा. नाचतोय देव. ऐका पुढचा प्रसंग. मी बोलता बोलता हे 2 आधी सांगितले आणि एक प्रसंग मागं ठुलता आता त्याच्यावर येतोय. या ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी एका वारकऱ्याचा व्यवसाय होता. हरी का नाम पेट का धंदा न करे मोर कांदा. बोलून गेलतो मी अगोदर. पोटासाठी माणसानं काम केलं पाहिजे. तुम्हाला एक सांगू का, व्यसनी माणसापेक्षा आळसी माणसं देशासाठी घातक असतात. म्हणजे माझा असा अर्थ नाही बरं का तुम्ही व्यसन करावं. व्यसन करणारा स्वतःच्या घराची बर्बादी करतो, पण आळसी माणूस परिसराची बर्बादी करीत असतो. अलशास्ति तो जायो प्रांता दूषितो भयस्थिता नैवम गिरगावकर लिखितम किंवा नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुक्यान लिहिले का गिरगावच्या बाळून लिहिले. हे ते प्रांतो दूषित हा दूषित करत असतो प्रांत. काम केलं पाहिजे माणसानं. तू घोड्यावर बसलास ना सुमळ्या, मग काम कर. घोड्यावर न बसणाऱ्याला पण काम करावं लागतंय. काय खाईन दुपारी घोड्यावर बसलेलं कळलं का. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलम चंद्रबलम तदेव. आणि घोड्यावर जे बसले नाही ते ब्रह्मचारी संन्यासी त्यांना पण काम करावंच लागेल ना. ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे. दुपारी काय खायचंय करावं. अहो याच्यातून सुटलाच नाही कोणी. ऐसा कोणी दावा हे दया नावले. ऐसा कोणी दावा हे दया नावले. ऐसा कोणी दावा हे दया. ऐसा कोणी दावा हे दया नावले. कन्या पुत्र भेद दारात कन्या पुत्र भेद दारात. त्याच्याही पुढचा पुरावा नाही त्या सुटली द्रव्य लोक माया. नाही त्या सुटली द्रव्य लोक माया. अस्मदंड छाया तरुवरा. पैशाच्या विरोधात माईकवर गप्पा करणं पांचाटाला पण जमत्यात. पैशाच्या विरोधात माईकवर गप्पा करणं नालायकाला पण जमत्यात. पण पैसा नसताना कारभार करणं पंढरपुरातल्याला पण जमलं नाही. पंढरपुरातल्याला पण जमलं नाही. पैसा कोणाचा होता माहितीये का. कुबेराचा. उष्णा घेतलाय. देव हे काळाची काम करा. प्रत्येक संतांनी कामावर ट्रेस दिलाय. बघा सावता बाबाचं चरित्र. कांदा मुळा भाजी आवगी बाई माझी. आधी काम कुठलेही संत. माऊली महावैष्णव ज्ञानोबर आहे. भाषा 56 येत होत्या. 56 भाषेचा केलाचे गौरव. भाषा 56. ज्ञानाचे सागर. साधकांचे मायबाप. शेतीच्या वया ऐकले ज्ञानोबरायचे. सुक्षेत्र आणि ओलटे. सुक्षेत्र आणि ओलटे बीज ही पेरी जे गोमटे. आलोट फळ भेटे परिवेळे की गा. टाइमला पेरणी करणारे सुमळ्या. शेजाऱ्याला बैल दिले. शेजाऱ्याने पेरून घेतलं आणि तो ओल वाळली. मग म्हणला जेवारी पेरी तू कशी निघन. मग बायको जोगवा मागू लागली. आणि जमीन 80 एकर आणि बायको जोगवा मागायली. मी म्हणलं बाई 80 एकर जमीन जोगवा भंगिऱ्या पदरात पडला. आमच्या बैलाला कळालंच नाही. मला नाही म्हणली ती. आमच्या बैलानं दुसऱ्याला बैल दिले आणि जमिनीतली ओल वाळल्या आणि मग घरचं रान पेरलं. काय गरज होती ज्ञानोबरायला सांगायची. तुम्ही आम्ही काम करावा. सुक्षेत्र आणि ओलटे बीज ही पेरी जे गोमटे. आलोट फळ भेटे परिवेळे की गा. बी पण चांगलं, जमीन सुद्धा चांगली, ओलसर असा. आता शासन सांगतंय पाणी अडवा, पाणी जिरवा.
आपल्याला झालंय काय माहितीये का, घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांगनीट. पप्याच्या माईनं गावरान तुपात भजे तळले पण ते खाव वाटणं, आणि ज्याला भाज्यात ज्यानं मिठट टाकलं नाही त्याच्या घामानच भजे करट झाले, ते आपल्याला आवडते. आता लोक सांगते ज्याला कवडीची अक्कल नाही ते आम्हाला येऊन शिकी, तू पाणी अडवावर का, इथून बांध काढा. म्हणलं सुमळ्या, 400 वर्षापूर्वी पैठणच्या मालकानं सांगितलंय, अनवरत मेघ जळा, अनवरत मेघ जळा, धरणे बांधून घाली जे तळा. 400 वर्षापूर्वी सांगितलंय. फक्त आमच्या यडपटायला कळालं नाही, हे तू ऐकायले, तू तर पिऊन आला सांगायला. विठाला कर्तव्यावर ट्रेस दिलाय संतांनी. त्यातली त्यात महाराष्ट्रातल्या संतांनी काळ्या मातीवर जास्त वजन दिलंय, जास्त वजन दिलंय. जरा भान ठेव जा, कामाला गरज आहे. पैसा देव नाही, पैसा देव नाही, पण देव संत या दोघाच्या नंतर जगात तिसरी शक्ती कोणती असेल तर पैसा आहे. ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी एका वारकऱ्याचा व्यवसाय होता. इथपर्यंत आलतो ना, मला ना दे एसटी लांबून आणायचा, पण बस स्टँडला नेतो बस स्टँडला. मधात प्रवासी सोडणार नाही. कडव्याच्या लांब जाईल पण येतो कडव्यावर. हो, कीर्तनकाराला जर कडहो गवसत नसेल तर समजायचं चुकून दुसरं आपल्यात आलंय. विठाला कीर्तनकार कडव्यावर बोलला की यायला प्रमाण देता येतात ना. त्योच जर कडव्यावर येत नसेल तर तुम्हाला काय करावं मिळत लागत नाही, मग तुम्ही घडीच पाहता. कीर्तनकारानं रेल्वेच्या मुंडक्यासारखी भूमिका ठेवली पाहिजे. रेल्वेचे शक्यतो अपघात कमी होतात ना, तिकट हानीत नाही कोणाला. कीर्तनकारानं आपलं सूत्रबद्ध आपल्या कडव्यावर राहिलं पाहिजे. चला, पैसा देऊ नाही पण देवाच्या नंतर ती. ह्याच्या पलीकडे सांगू का, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. अहो पुराणात तर कितीतरी सांगितलंय. नाही, ऊसाचे ट्रॅक्टरवाले असतात का, हे लय मोठाले गाणे लावतात काका महाराज. त्याच्यात ऐकलं ना बाप ना भैया सबसे बडा रुपया. या गाण्याच्या नादात मुंडकच घेऊन गेलं, ट्रॅक्टर मागत पालती केलं. करा वजन काय पपेच माय मोजी, तू का सुंबळ्या आता. त्या गाण्याच्या आवाजानं ट्रॅक्टर तिकडच पालथ केलं. भंगिरे आयुष्यभर हेच चली छिन्न. जीवाचं रान केलंय त्या काळ्या मातीतल्या एका देवानं. 4 देव, फक्त मी 4च देवाला मानतो. 5वा देव अजून पठ्ठ्यानं पाहिलाच नाही आणि मानित नाही, मानित बी नाही. फक्त 4च देव. त्याच्यातला एक देव आहे शेतकरी राजा. रक्ताचा घाम करून मातीत टाकतो आणि त्या घामापासून तयार झालेली मोती इथं बसलेला प्रत्येक जण खातो. येताना डॉक्टर हुशे साहेबांना भेटून आलो. बाबांची तब्येत त्यांची थोडी खालवलेली होती. घरीच सापडे बाबांपेक्षा. जगात असं कोण डॉक्टर आहे, नागरे सर, त्याला सोन्याच्या भाकरी खाता येते? नाही. तुम्ही सर आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये असा कोणता शिक्षण मंत्री आहे त्याला चांदीच्या भाकरीन सोन्याचं पिठलं खाता येईल? नाही 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 नाही. इथं बसलेले बऱ्यापैकी व्यापारी आहेत. 100-200 व्यापारी गिरगावकराला इकत घेऊन भांडे घासायला लावतील, म्हणजे इतके पैसे त्याच्या जवळ आहेत. पण तुम्ही पण चांदीच्या भाकरीन सोन्याचं पिठलं खाऊ शकत नाहीत. काय खावं लागेल? माझ्या 4 क्रमांकाच्या देवानं रक्ताचा घाम करून मातीत टाकलाय त्या शेतकरी राजानं पिकवलेले मोती. तुम्हाला एक सांगू का, 1 कोटी लोकांच्या चपात्या करता येतील दादा पाटील, लेबाळ महाराज, सास्ते बुवा. 1 कोटी लोकांच्या, 1 कोटी लोकांचा भात करता येईल काळे बुवा, 1 कोटी लोकांचं वरण करता येईल. अशा मशीन उपलब्ध होत्याल किंवा असत्याल, पण 2 लोकांची गहू तयार करायची मशीन आहे का? आता गिरगावच्या बाळ्याला जेवायचं, ती बाई म्हणती महाराज थांबा, बटन दाबल्याबरोबर गहू पडत येत. ती तयार करायची मशीन आहे. 4 क्रमांकाचा देव, ज्याच्या रक्ताचा घाम ज्या वेळेला काळ्या मातीत पडतो त्यावेळेला त्या मातीतून मोती तयार होतात, मोती तयार होतात. ह्या देवाला कधी कधी बूट नसतो. ह्या देवाला कधी कधी उसात ज्वारीत जाण्यासाठी रात्री दारे धरण्यासाठी बॅटरी नसती हो. ह्या देवाला चांगल्या प्रतीची चप्पल नसती. ह्या देवाला एखाद्याच्या कार्यक्रमात जाण्यासाठी विस्तरीचे कपडे नसते. एक दुसरा मुद्दा सांगू का, या देवानं कमवलेल्या मालाला किती भाव द्यायचा हे पण त्याच्या हातात नसते. हे पण त्याच्या हातात नसते. म्हणून या देवाचा ऊस
कारखान्यात जो ड्रायव्हर व्यवस्थित नेईल त्याच्या तिसऱ्या पिढीला त्याच्या कुळात तहसीलदार जन्माला येईल. आणि तो जर मुद्दाम चुका करीन तर कायम स्वरूपी ट्रॅक्टरलाच गिरीज भरशील तू. विठाला पैशाला किंमत आहे. चला, ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी व्यवसाय. तू घोड्यावर बसला ना काम करणं नाही म्हणला मी भजनच करीन मग पपेच माय काय खाईन. तुला हेच करायचं होतं तर बाहुल्यावर काऊन चालडा तू. तो जायचं असतं ना एखाद्या आश्रमात जय बम बम बोले. तुला तर तवा लय वळवळी सुटली. पाहुण्या राहुण्याला म्हणू लागला. म्हाताऱ्याला अजून कळत ना माझ्या दाब नावानी मिशा झाल्या तरी म्हातारं माझ्याकडे पाहिजे ना. पाहुण्या राहुण्याला म्हणला माझ्या बापाला जागा करा मला एखादी पोरगी पहा. तेव्हा तर तुझ्या गुडघ्याला बासिंग बांधलं होतं सुमल्या. आणि ती मायबापाला सोडून तिच्या बापाचं गोत्र सोडून तुझ्या गोत्रात विलीन झाली. आता भाकरीपुरतं काम करणं सुमल्या. काम करणाऱ्याला पंढरपुरातल्या मालकाने मानलं. तुम्हाला एक माहित असावा मामासाहेब दांडेकरांचे गुरुवर्य समाधीधन सद्गुरू आध्यात्मिक क्षेत्रातले वारकरी संप्रदायातले आदर्यू गुरुवर्य मामासाहेबांचे एक शिष्य होते. शिष्य म्हणजे हे काही लोक कोणाला असा मानत नव्हते पण पुढची माणसं त्यांना गुरु मानायचे. कचेरबा नावाचे एक व्यक्ती होते. ती व्यक्ती होती समाजानं भोई समाजाचा माणूस आणि त्याचा व्यवसाय होता माशा पकडणं. मामांनी विचारलं काय रे कचेरबा काय चाललंय. काय नाही मामा यावर्षी समुद्रामध्ये कसल्याही प्रकारचं आगाऊचं वादळ आलं नाही त्याच्यामुळं बऱ्यापैकी व्यवसाय झाला आणि लेकरा बाळाचं पद्धतशीर चाललंय. मामा म्हणले शाबास. बाकीचे म्हणले बाप्पा माशा धरणाऱ्याची पण पाठ थापटिली. आता मामांनी ओळखलं. मामा म्हणले त्याला शब्बासकी त्याच्या धंद्याची दिली. तो जातीनं भोई आहे. त्यानं त्याच्या धंद्यात केलेली कुसराई म्हणजे कर्तव्य कामगिरी सांगतोय. मी असं नाही म्हणत की तुम्ही मासे खा. म्हणजे काम करणाऱ्यांना मोठी मोठी माणसं थाप टाकत होती. ते त्याचं कौशल्य. काम केलं पाहिजे माणसाने. काय व्यवसाय त्या वारकऱ्याचा. ढोल मृदंग हे वाद्य ओंकार राजे भगवान शिवशंकरानं आरक्षित केलेलं वारकरी संप्रदायातलं हे वाद्य महाराष्ट्री. वारकरी संप्रदायात मृदंग असेल, टाळ असेल, विना असेल, चिपळी असेल याच्यावर भगवान शिवशंकरांनी शिक्कामोर्तब केले. हे वाद्य. ढोलकी नाही. भागवतात रामायणात ढोलकी वाजायची नाही. हो ढोलकीच्या आवाजानं काय 150-150 एकर फुकल्या काय ना. हो आणि भागवतात रामायणात ढोलकी वाजित असेल याहीनं जर ऐकली तर ह्या पप्याच्या बापाला भाकरी द्यायच्या नाही इतकं तरी होईल. तुम्हाला कोणी 1 लाख रुपये जरी दिले तरी ढोलकी वाजायची नाही. पक्वादाची ताकद सांगू महाराज. स्वर्गीय शंकर बापू आपेगावकर दुसऱ्या देशात सत्कार झाला. स्वर्गीय शंकर बापू आपेगावकर ज्या वेळेला विमानात बसले आता 80 हजाराच्या बॅग आहेत पक्वात ठेवाला त्यावेळेला स्वर्गीय शंकर बापू आपेगावकरांनी धोतर अर्ध फाडलं आणि त्याच्यात पक्वात गुंडाळा. पक्वादाला आदर करणारी व्यक्ती भारतात तर गाजलीच अमेरिकेत सत्कार बापूंचा. का ह्या वाद्याचा स्वीकार भगवान शिवशंकरांनी केला. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव भजन परंपरा असेल सर्व परंपरा भगवान शिव गायन परंपरा सुरनर किन्नर नारद तुंबर किंवा सांब गायन करी गायनी शंकरांनी केलं. भजन करी महादेव वारी सुद्धा त्यांची. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. वारकरी संप्रदायाची स्थापना. अहो शंकर कीर्तन किती गोड झालंय हे शिवजींनीच सांगितलं. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला. तुमच्या माझ्यासारखे मंदिराच्या पुढे कीर्तन करू देत नव्हते. पाठीमागून कीर्तन केलं तर शिवजींनी सगळ्यांना चपराक दिली. हे कीर्तन फार गोड आहे. मंदिरच फिरिलं. म्हणजे संप्रदायाला किती 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 मोठं नाविन्य. भगवान शिवजींचा तो अधिकार आहे. हे वाद्य ठराविक वाद्य दुदुंबी नावाचं वाद्य रणवाद्य म्हणून स्वीकारलं. या वाद्याचा तिरस्कार करायचा नाही. ते रणवाद्य
आणि ढोल नावाचं वाद्य याचा तिरस्कार करायचा नाही. ढोल ढमामे गरजती. मागचं पुढचं घरी गेल्यावर तुम्ही पाठ करा आता.